मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी मध्ये पान नंबर 44 वर जो पाठ आहे या पाठाची माहिती घेणार आहोत. त्या अगोदर बऱ्याच वेळा आपण काही यंत्र पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये अनेक कल्पना येतात, विचार सुचतात. तसाच एक विचार सुशील चव्हाण यांनी एका शालेय मुलीच्या मनामध्ये आला. तो विचार म्हणजे आपल्या आईचे कष्ट पाहून तिच्या मनात मध्ये विचार आला. तो विचार तिने या ठिकाणी आपल्या आईसाठी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पान नंबर 44, इयत्ता 7वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 10, रायमाचे स्वप्न. लेखक आहेत सुशील चव्हाण. शाळेतून घरी परतताना रायमाला नदीकाठावर कपडे धुणाऱ्या स्त्रिया दिसल्या. किती कष्ट आहेत या कामात. रायमाच्या डोळ्यासमोर आईचा थकलेला चेहरा आला. पहा, आईचा थकलेला चेहरा कपडे धुणाऱ्या स्त्रियांना पाहून तिच्या मनामध्ये आला. रायमा संपत काकांच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानाजवळून चालली होती. रायमा बेटा, तेवढ्यात सायकलवाले काकांनी म्हटले, रायमा बेटा, आज नमस्ते नाही म्हणणार? तंद्रीत चाललेल्या रायमाला संपत काकांनी विचारले. तंद्रीत म्हणजे एकाग्रतेने चाललेल्या रायमाला संपत काकांनी विचारले. नमस्ते काका, रायमाने ओशाळत म्हटले. ओशाळत म्हणजे अगदी दिलगिरी व्यक्त केला असं. नमस्ते काका, रायमाने ओशाळत म्हटले. अचानक रायमाच्या तीक्ष्ण नजरेने काहीतरी टिपले. तीक्ष्ण म्हणजे भेदक नजरेने. काका, हे मोडून पडलेले सायकलचे पॅडल काही कामाचे आहेत का तुमच्या? तेवढ्यात काका म्हणाले, नाही बेटा, उलट अडगळच झाली आहे त्याची. अडगळ म्हणजे अडचणच झाली आहे. पुढे, मला द्याल का ते? संपत काका अगदी खुशीने, नाहीतरी कचऱ्यातच जाणार ते. धन्यवाद काका. रायमाच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. तिच्या मनात काहीतरी शिजत. घरी पोहोचल्यावर रायमा आईला बिलगली. बिलगली म्हणजे तिने मिठी मारली आनंदाने. पान नंबर 45 वर पहा. आई, तुझ्या कपडे धुण्याच्या श्रमावर उपाय सापडला मला. रायमा, कशाला माझी काळजी करतेस? आई म्हणाली. आई, मी नुसतीच काळजी करीत नाही, तुझे श्रम कमी करण्यासाठी उपाय सुद्धा शोधते. पहा, रायमा आईला म्हणाली, तुझे श्रम कमी व्हावे यासाठी उपायही शोधते. हो का? मग काय उपाय शोधलास? माझ्या वर्गात ती परिणिता आहे ना, तिच्या घरी मी कपडे धुण्याचे यंत्र पाहिले. तसे यंत्र बनवण्याची कल्पना माझ्या डोक्यात आहे. परिणिता म्हणजे तिची मैत्रीण वर्गातील. तिच्या घरी जी कपडे धुण्याची मशीन पाहिली तिने, ते पाहून तिच्या मनामध्ये आपल्या आईसाठी, आपल्या आईचे श्रम कष्ट कमी होण्यासाठी यंत्र बनवण्याची कल्पना तिच्या डोक्यात आली. अगं खोळी झालीस काय तू? अजून शाळा शिकली नाहीस? खोळी म्हणजे वेडी. स्वतःला इंजिनियर समजू लागलीस? आई, काही नवीन निर्माण करण्यासाठी फक्त योग्य दिशेने विचार करण्याची गरज असते, अशी रायमा आईला म्हणाली. आमच्या शिक्षिकाच असं सांगतात. त्यासाठी इंजिनियरच असलं पाहिजे असं काही नाही. बरं बाई, तुला काय करायचं आहे ते कर, पण अभ्यासाला बुट्टी मारशील तर माझ्याशी गाठ आहे. पण हे करत असताना अभ्यास जर नाही केला ना तर तुझी गाठ माझ्याशी आहे. रायमा विचार करू लागली. यंत्रातील टाकीत कपडे गोल फिरून घुसळून निघतात म्हणून ते स्वच्छ होतात. टाकीतील कपडे गोल फिरण्यासाठी सायकलच्या पॅडलचा उपयोग करता येईल. पहा, परिणिताच्या घरी पाहिलेली मशीन, तशी मशीन बनवायची तिने विचार केला आणि तशा प्रकारचे विचार तिच्या मनामध्ये येऊ लागले. रायमाने यंत्राचा आराखडा बनवला. तो घेऊन ती संपत काकाकडे गेली. आराखडा म्हणजे नमुना. संपत काकांनी काही दिवसातच रायमाला यंत्र बनवून दिले. रायमाच्या यंत्रात बसण्यासाठी सीटची व्यवस्था होती. टाकीमध्ये धुण्याचे कपडे ठेवण्यासाठी एक जाळीदार भांडे होते. सीटवर बसून पायाने पॅडल फिरवल्यावर भांडे गोल फिरत असे. पहा, रायमाने जे आराखडा बनवला होता ना, तसा आराखडा संपत काकाने तिला त्या यंत्रात सीटची व्यवस्था देखील करून दिली. टाकीत धुण्याचे कपडे ठेवण्यासाठी एक जाळीदार भांडे होते. सीटवर बसून पायाने पॅडल फिरवल्यावर भांडे गोल फिरत होते. भांड्यात पाणी व साबण घातले की कपडे छान धुवून निघत. पहा, त्या भांड्यामध्ये पाणी आणि साबण घातले की कपडे त्याच्यामध्ये छान धुवून निघत. रायमाच्या यंत्रात कपडे धुण्यासाठी पूर्वीपेक्षा कमी श्रम आणि वेळ लागत असे. आपल्या आईचे श्रम कमी करण्यासाठी तिने यंत्र बनवले आणि त्या यंत्रामुळे पूर्वीपेक्षा कमी श्रम आणि वेळ आईला कपडे धुताना लागत असे. या आगळ्या वेगळ्या यंत्राची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. पहा,
रायमाने बनवलेल्या यंत्राची कीर्ती म्हणजे माहिती महती सर्वत्र पसरू लागली. एका स्वयंसेवी संस्थेमार्फत रायमाचे संशोधन शासनापर्यंत पोहोचले. एका संस्थेने काय केलं? स्वयंसेवी संस्थेने बनवलेले रायमाचे जे यंत्र आहे, या यंत्राची माहिती शासनापर्यंत पोहोचवली. रायमाला कुमार संशोधक पुरस्काराने गौरवण्यात आले. पहा, रायमाला कोणत्या पुरस्काराने गौरवण्यात आले? कुमार संशोधक. संशोधक म्हणजे रिसर्च करणारे जे वैज्ञानिक असतात ना, संशोधक, ते. तिला स्वतःला मात्र या पुरस्कारापेक्षा अप्रूप होते ते आपल्या आईंना पडणारे श्रम कमी झाले याचे. पहा, कुमार संशोधक पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर तिला आपल्या स्वतःला मात्र पुरस्कारापेक्षा तिच्या आईचे श्रम आणि वेळ कमी जात होता याचे अप्रूप वाढले. अशा तऱ्हेने रायमाने आपले जे स्वप्न, आपल्या मनामध्ये आलेले विचार, ते यंत्र बनवून आणि आईचे श्रम करून मोलाची मदत घेतली, माहिती आपल्याला झाली. अशा तऱ्हेने आज आपण या ठिकाणी इयत्ता 7वी मध्ये सुशील चव्हाण यांनी लिहिलेला रायमाचे स्वप्न हा पाठ अभ्यासला, त्याची माहिती घेतली. अशाच प्रकारचे एखादे यंत्र तुम्ही बनवा आणि व्हॉट्सॲपवर ग्रुपमध्ये सेंड करा. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.